नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. तामिळनाडूमध्ये आज विजय दिवस. अखेर TVK प्रमुख विजय यांनी जुळवलं बहुमताचं समीकरण. आज चेन्नईत शपथविधी सोहळा. मुंबई पुणे महामार्गावर सुप्रिया सुळेंच्या कारला एका वाहनाची धडक. सुळेंनी सोशल मीडियावर शेअर केला प्रसंग. वाहनाचा नंबर देखील केला शेअर. निदा खान सोबत स्पॉट पंचनामा. पोलीस आयुक्तालयात कुटुंबियांची ही चौकशी. निदा खानला आश्रय देणाऱ्या नगरसेवकाची ही चौकशी. सांगलीतील संजय भोकरे यांच्या हत्येचा कट उधळला. 2 बंदुकींसह 4घांना अटक. संस्थेच्या नावे असलेली जमीन बळकावण्यासाठी माझ्या हत्येचा कट रचला, संजय भोकरे यांचा आरोप. तर संजय भोकरे यांच्या हत्येच्या कटात शिवसैनिकांना गुंतवलं जातंय. ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षांची भूमिका. चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्ष टोकाला. मोहफूल वेचणीच्या हंगामात वाघ बिबट्यांच्या हल्ल्याची मालिका सुरूच. गेल्या 3 महिन्यात 13हून अधिक जणांचा बळी. हिंगोली महालोक अदालतीत 125 प्रकरणांचा निपटारा. 64 लाखांच्या भरपाईचं चर्चेत आलं प्रकरण. लोक अदालतीमुळे सर्वसामान्यांना जलद न्याय आणि त्वरित आर्थिक दिलासा. कोल्हापूरच्या खिदापूरच्या कोपेश्वर मंदिर दुरवस्थेवर सर्किट बेंचचे ताशेरे. 15 जून पूर्वी अहवाल सादर करण्याचे केंद्र राज्य शासनाला आदेश. अकोल्यात अवघ्या 6 वर्षाच्या चिमुकलीचं लैंगिक शोषण. चुलत भावानेच अत्याचार केल्याचा आरोप. पीडित कुटुंबाची पोलिसात धाव. भंडारा जिल्ह्यात अवकाळीचा तडाखा. 802 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची मागणी. रशिया युक्रेनमध्ये 3 दिवसांचा युद्धविराम. ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश. 1000 कैद्यांची अदलाबदल. अमेरिकेची नाकेबंदी तोडणाऱ्या 2 इराणी तेलवाहू जहाजांवर कारवाई. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.